मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रद्धा दीपक कदम आणि श्रेया सतीशराव कदम या दोन कुटुंबांना बोलतं करणार आहोत. वावंडळ परिसरात आलेले आहोत. रायगड जिल्ह्यातलं हे ठिकाण. चला सुरुवात करूया आजच्या गप्पा. नमस्कार. 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 क्या उखाणा? संसाराच्या देवाऱ्यात नंदादीप समाधानाचा. अरे वा. दीपक रावांचं नाव घेते. आशीर्वाद द्या अखंड सौभाग्यवतीचा. अरे वा 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 वा. तुम्ही? निळ्या निळ्या आकाशात चमचमणारे तारे. श्रद्धाचं नाव घेतो लक्ष द्या सारे. काय सांगता? पण मला सांगा, आकाश निळं असतं तेव्हा तारे असतात? वावंडळ माझं गाव, कदम माझं आडनाव, सतीशरावांचं नाव घेते, श्रेया माझं नाव. काय सांगता? काजूत काजू गोव्याची काजू. श्रेया कदमचं नाव गेलं मी कशाला लावू? क्या बात आहे. द्या ओळख करून वहिनी सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. त्या माझ्या सासूबाई. नमस्कार. त्या सगळ्यात मोठ्या सासूबाई आमच्या घरातल्या. नमस्कार. नमस्कार. ह्या माझ्या मावस सासूबाई. नमस्कार. ह्या पण मावस सासूबाई. नमस्कार. ह्या माझ्या 3 नंबर सासूबाई. नमस्कार. आणि पाठी बसल्यात त्या पण माझ्या सासूबाई. बरोबर. आणि ते आमचे 2 नंबर काका सासरे माझे. बरोबर. भरपूर सासूबाई आहेत तुम्हाला. भरपूर आहेत. हो हो की नाही? हो. आणि पाठीमागे? पाठीमागे फ्रेंड सर्कल. नमस्कार. आणि माझी मुलगी ती स्वरा आणि सार्थक मुलगा. अरे वा वा वा. छान. आणि बालपण सगळं इथलंच? नाही, माझं पुण्याचं. पुण्याचं. तुमचं? माझं इथलंच आहे. वावंडळ. वावंडळ. तुमचं? माझं नाला सुपारा. नालासोपारा. तुमचं? वावंडळच. वावंडळ. पण तुम्ही दोघे मित्र का? आम्ही मित्र दोघे. पहिल्यापासून? पहिल्यापासून. किती वर्ष झाली मैत्रीला? लहानपणापासूनच. म्हणजे शाळेपासून? शाळेपासून. एकाच शाळेत होते? शाळा वेगळी होती. सुरुवातीला तो पहिला मुंबईला हा. होता 92 पर्यंत. मग नंतर इकडे आला तो. मग नंतर कंटिन्यू आम्ही आजपर्यंत. किती वर्ष झाली तरी मैत्रीला? आता 92 पासून तर कंटिन्यूच आहे. हो ना. म्हणजे 30-35 वर्ष. हो 30-35 वर्ष. तसं लहानपणापासून पण होतोच आम्ही. हो का? ते कसं मुंबईवरून गणपती सुट्टी वगैरे पडली की इकडे येणार. हा. मग इकडे आमचं सगळं मध्येच ग्राउंड आहे आमच्या घराच्या बाजूला. ते सगळे इकडे येणार, सगळे आम्ही खेळत ते चालूच असायचं ते. काय हो, कसे काय मुंबई आणि इकडे वावंडळ आणि इथला सुरुवातीला मित्र? जन्म माझा वावंडळचाच. हा. आम्ही वडील MSB कामामध्ये असल्यामुळे चेंबूरला राहायचो. माझे गणपती, होळी, दिवाळी आणि म्हणजे याच्या सुट्ट्या पडल्या व्हॅकेशनला मे महिन्याच्या की आम्ही गावाला जायचो खेळायला वगैरे. मी गावाला सगळ्या सुट्ट्या स्पेंड करायचो. पण 92 नंतर आल्यावरती तेव्हा काही लग्नाचा वगैरे विषय नसेल? नाही ना, लग्न 2006 झालं. हा? 2006 झालं लग्न. 2006. 92 मध्ये आल्यावर तुम्ही जरा जास्त जवळ आले मी. आणि तुम्ही कुठे होता बालपण? पुण्याला. पुण्याला कुठे? पुण्याला भवानीपेठ पोलीस लाईन. तिथे कोण होतं पोलीस मध्ये? माझे वडील पोलीस मध्ये. पोलीस मध्ये. अच्छा अच्छा. आणि तुमचे? नाला सुपारा. हा. बाळपण माझं तिथेच गेलं. तिकडेच गेलं बालपण. तुमचे आई बाबा काय करायचे? मम्मी हाऊस वाईफ आणि पप्पा शेअर बाजारमध्ये होते. बरं. म्हणजे छान गेलं, आनंदात गेलं सगळं. हो ना? हो. मग तुमचं लग्न कसं जमलं? माझ्या अरेंज मॅरेज. हो हो. पण ते कसं? त्याचे मिस्टर आणि यांच्या बहिणीचे माझे मिस्टर भाऊजी एकाच याला कामाला होते पोलीस स्टेशनला. भाऊजींचे वडील आणि भाऊजींनी मिळून मला दाखवलीला वरळीला. कुठे? वरळी. तुम्ही वरळीला गेले होते? हा, बघायला. एकटे गेले होते? नाही, भाऊजी होते सोबत आणि मी माझ्या आत्याने आत्याचे मिस्टर होते काका. मग बघितली, नंतर पसंत पडली, झालं सगळ्या गोष्टी. पसंत पडली म्हणतात? हा. तुम्हाला नाही पसंत पडले? पडले ना. पडले. वा वा वा. पण मला सांगा, आता किती वर्ष झाली लग्नाला? झाली आता 14 वर्ष. दोन कुटुंब तुम्ही किती वर्ष ओळखताय? आम्ही दोघी एकमेकींना 14 वर्षच ओळखतोय. म्हणजे लग्न आमची एकाच सालात झाली. एकाच वर्ष? हो. महिन्यांचा फरक आहे फक्त. त्यामुळे तुमची तेव्हापासून ओळख झाली. या 2 मित्रांमुळे तुमची ओळख झाली. हो ना? हो. पण तुम्ही बोलता कधी फोनवर? फोनवर असतं बोलणं. आता कुठे असतात तुम्ही राहायला? इथं गावालाच राहते. वावंडळ. तुम्ही? मी पण वावंडळ. तुमच्या दोघींपैकी वावंडळ मध्ये आधी कोण आलं? मी आले. तुम्ही आला? हो. तुमचं आधी झालं? माझं आधी झालं 20 मे 2006 ला. कसं काय झालं? म्हणजे आता आमच्या समोर एक जे आहे माझी चुलत बहीण, ते आमचे भाऊजी होते. त्यांची ही बहिणीची मुलगी, म्हणजे तिची मामा लागायचे आणि माझे भाऊजी लागायचे. बरं. मग त्यांनी बघितलं, आता मला स्वभाव बघितला त्यांनी, मग त्यांना आवडलं. त्यांनी सांगितलं असं मुलगी वडिलांना. मग वडील मग लगेच 31 मार्चला वडील रिटायर झाले. 1 एप्रिलला वडिलांचा वाढदिवस झाला. सातारा गेला 2 एप्रिलला आम्ही डायरेक्ट गाडी घेऊन तिच्या घरी नाला सोपाऱ्याला. काय हो? काय काय चेहरा खुश झाला एकदम.
काय झालं, कसं काय लगेच एवढं घाई घाईने लग्न का केलं? आवडले, स्वभाव आवडला, घरदार पण आवडला. स्वभाव आवडायला किती वेळा भेटले? एकदा पण त्यांच्या बोलणं चालणं, सासू सासरे वगैरे व्यवस्थित. बोलणं चालणं म्हणजे त्यांना चालायला सांगितलं होतं नाही, तुम्ही? त्यांना बाहेरून माहिती काढली. बाहेरून त्यांच्या अच्छा 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 अच्छा. मला वाटलं की ते आल्यानंतर तिचा जरा चालू अवघड. तिचा तो मामा तो माझा भाऊजी आहे असं आहे. पण तुम्हाला माहिती होतं? नाही, मला मामांनंतरला सांगितलं. आधी मम्मीच्या वगैरे कानावर घातलेलं, हं. तर मम्मी बोलली आधी बघून तर जाऊ, नंतर बघू मग. नंतर बघू. मग तुम्ही बघितलं? हो, ती लोक आली 2 तारखेला, हं. बघून गेली आणि मला विचारलं, मी बोलली पसंत आहे करून. मग तुम्ही दोघे बोलले नाही तेव्हा? तेव्हा नाही एवढं बोललो, फक्त काय वडिलांनी बघितलं विषय संपला आमचा. हो, ते बरं असतं ना त्यावेळेला. म्हणजे जे काय झालं ते बाबांमुळे. झालं सर. हो ना? हो, कसा आहे स्वभाव? हिचा ना खूपच छान आहे. मग तुम्ही दुसऱ्या कोणाचा सांगणार होता? हिचा ना? आता तुम्ही बोलत कोणाच दोघांसमोर नाही मला बरं टेन्शन आलं. हिचा म्हणजे नाही, अजून कोणाचा सांगणार आहे? काय वहिनी, त्यांचा कसा स्वभाव आहे? हाय, स्वभाव तापट आहे जरा, राग लवकर येतो. हो, हो, कशामुळे हो? काय नाही, शुल्लक गोष्टी काय झालं तर बाकी काय नाही. पण मग कशाला शुल्लक गोष्टीवरून कशाला चिडून तापता? ते सर्व सुरुवातीपासून वडील पण तसेच करायचे. अच्छा, म्हणजे वडील करायचे म्हणून तुम्ही लग्न कोणी ठरवलं? बाबांनी. तापट स्वभाव कोणामुळे? बाबांमुळे. पण मग आता सध्या काय करता तुम्ही? सध्या मी तळोजा मध्ये कामाला आहे. नोकरी करता? हा, गोदरेज आपण- स्टेशन पण. मी हाऊस वाईफ आहे, पण मला असे वेगवेगळे पदार्थ असे करायला आवडतात. म्हणजे करून काय देता कोणाला का मी स्वतःला? ऑर्डर वगैरे, केकची वगैरे ऑर्डर वगैरे घेते. काय सांगता काय? 14 वर्ष झाली लग्नाला, बरोबर? 14 वर्षापूर्वी तुम्ही या गावात आला तेव्हा तुम्हाला टेन्शन नाही आलं तिकडनं इकडे येताना, खेड्यात जायचं, गावात जायचं? मला मम्मीला मी आधीच सांगितलेलं मला गावचाच नवरा बघ. हा, काय सांगताय? काय हो? तिचा भेटला जोडीदार चांगला, तिला तर गावचाच. मग तरी चिडचिड करता तुम्ही? एवढे केक बिक करून देतात तरी सुद्धा? केक करून देते ती, भरपूर चांगले पदार्थ खायला देते मला करून. मग तरी का चिडता आता? हा, आता उद्यापासून कमी करा जरा रागावणं. हा? काय वहिनी, तुम्ही कधी रागवत नाही ना? नाही, मला येतो राग. ते ऐकले नाही की मला राग येतो. मग दोघेही तापट आहेत. पण मग केक गॅसवर ठेवायलाच लागत नसेल तुम्हाला? हा, तुमच्याकडे कसं काय? ते यांचा स्वभाव जास्त तापट आहे. काय मित्रांनी काय केलं होतं? काय काय हा, तव्यावर बसून मैत्री केली की काय तुम्ही दोघांनी? कशामुळे हो एवढा तापट स्वभाव? काही वेळेत फोन बिन कधी काम आपलं असलं तर वेळेत उचलणारच नाही. छोट्या छोट्या गोष्टीवर हे पण चिडतात? हा, मग आता तेवढा मैत्रीला वेळ मिळतो का हो? जरा कसं आहे, बायकांमुळे जरा कमी भेटतो. तेवढा काढतात दोघं काढतो वेळ. आम्ही वेळ थोडा. आम्हाला फसून दोघींना पण बाहेर जातात. काय सांगता? हो, हो हो, कुठे जातात हे? कसे जातात? बाहेर म्हणजे असंच गावातच इकडे. पण तुमच्या नकळत जातात? हो. सांगून जात असतील ना? नाही, नाही? ठरलेली नंतर ठिकाणं फोन आहेत करून विचारलं तेव्हा सांगणार. ठरलेली ठिकाण आहेत त्यांची. कुठली कुठली? ते एवढं नाही माहिती, पण आहेत तिथं भेट, मग तिथं जाणार. पण मी काय म्हणतो, ही जी ठिकाणं आहेत एकदा तुम्ही हट्टाने सांगा ना आम्हाला न्या म्हणून. हा, घट्ट मैत्री आहे ना, मग माहिती आहे आम्हाला ते. रोज भेटता तुम्ही? हा, पण त्याचं कसं हल्ली नाईट, माझी पण डे नाईट हो. शिफ्टवर थोडस. त्यामुळे जरा भेटणं कमी झालंय. पण तरी तुम्हाला दोघींना तुमचं लक्ष नाही मग त्यांच्यावरती. असं कसं काय जाऊ शकतील? तुमचं असं निघाले की काय हो कुठे असं विचारत नाही तुम्ही? विचारतो, पण कसं मैत्रीवर जास्त बोलायचं नाही ना, मित्र आधी. त्यांना आम्ही काय करतो, आता ह्याला मला जर बोलवायचं असेल ना तर मी माझ्या फोनवर फोन नाही करणार. हा, मी कोणतरी दुसरा बघायचा, त्याच्या फोनवर फोन करणार. का एवढी दहशत काय? फोन म्हणजे फोन भरल्यानंतर हे आता समजा हातपाय धुवत असेल ते फोन कट करणार किंवा उचलणारच नाही, सायलेंट करून ठेवणार, वाजवतो तिकडे फोन. अच्छा, दुसऱ्याच असेल तर पटकन अहो यांचा फोन आहे. हा, म्हणजे वहिनी देतात. हा, नाहीतर फोन कट केला जातो. जबरा दोघींनी प्लॅन केलाय. मग तुम्ही दोघी मिळून काय ठरवत नाही? नाही, नाही, या दोघांना पकडायचं असं नाही ठरवत? पकडलं आम्ही. काय? कुठे? आम्ही पकडतोच त्यांना, तुम्ही इथंच आहात म्हणून. कुठे कुठे कसं काय? फोनचा कॉल ह्यांच्या फोनवर कॉल करतात ना, कोणाला लावलाय कोणाला नाही. अच्छा, म्हणजे तुम्ही त्यांचे फोन पण चेक करता? हा, काय दहशत आहे. पण आता कसं वाटतंय? लग्न झाली 14 वर्ष. छान वाटतंय, हं? छान वाटतंय, समाधानी वाटतंय. बरं, हे दोघे नसताना तुम्ही दोघी भेटून कधी एकमेकाच्या व्यथा, एकमेकाच्या कथा एकमेकींकडे शेअर करता? करतो. हो, करता? आपापल्या नवऱ्यांच्या तक्रारी करता? हो, तिथनं सुरुवात असते. तिकडनं सुरुवात असते आमची. काय?
कशी कशी तक्रारीपासूनच अगं असं केलं अगं तसं केलं. तुम्ही तेवढ्यासाठी भेटता की काय दोघी? नाही असं म्हणजे कुठं बाहेर जायचं असेल मला तर मी तिला फोनवर करून सांगते चल बाहेर जायचं करून वगैरे. पण एकमेकांना आधार आहे. तुमच्या दोघांच्या घरामध्ये किती अंतर आहे? 100 मीटरच्या वर. 100 मीटर म्हणजे एवढ्या परिसरात. हो ना. आम्ही इकडे तो तो खाली. अच्छा 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 अच्छा. आता छान वाटतंय हो ना? खुश आहात ना? हो. व्हेरी गुड. आणि आता सासूबाईंना विचारायचंय सुनेबद्दल त्यांचं म्हणणं काय आहे. सासूबाई चांगली आहे. चांगली म्हणजे काय चांगली आहे? जेवण वगैरे देते, करते माझं सर्व. मी आजारी झाली तरी करते सर्व. आणि मुलाशी कशी वागते तुमच्या? चांगली वागते. चांगली वागते. खूप चांगले आहे सून माझी भरपूर आम्ही कधी म्हटलं वाईट आहे म्हणून? म्हणजे स्वभावान चांगली आहे, मनमिळावू आहे, सगळ्यांकडे अगदी करील सगळं. असं तक्रार काय आहे त्यांची? काही नाही काही नाही काही तक्रार नाही. नाही नाही चांगली स्वभावान आहे. सून पण चांगली आहे, मुलगा मनात पुतण्या पण चांगला आहे आमचा, काय त्याच्याबद्दल काय प्रश्न नाही. पण थोडंसं इकडे यायला थोडं मी इथं राहते म्हटल्यानंतर थोडंसं यायला तिला वेळ मिळत नाही घरातल्या कामातून. 100 मीटर. हां 100 मीटर अंतर कापायला लागतं, त्याच्यामुळे थोडं कधीतरी वर्षातून एकदा एक चक्कर मारते. ती स्वभावाला चांगली आहे. माझा मुलगा पण चांगला आहे, पण मुलांवर ती भडकते, खूप भडकते मुलांवर. हो दोन्ही मुलांवर. त्या काकीने सांगितलं की खूप चिडचिड करतात मुलांवर. खरंय? कधी कधी करते. का? अभ्यास नाही केला किंवा काय की ओरडते. दोघांचाही स्वभाव खूप छान आहे आणि एकमेकांवर खूप प्रेम आहे. पण ती आहे ना म्हणजे खूप छान पदार्थ करते, केक करते, पण फक्त नवऱ्यासाठी खूप करते, आम्हाला काहीच देत नाही. म्हणजे कधी म्हणत पण नाही की या आमच्याकडे खायला, फक्त करून नवऱ्यांना फॅमिलीला घालते. नवऱ्यासाठीच ठेवलेलं असतं. हा ना तुमचं तेच काय? तर. म्हणून तुम्हाला पण मैत्रिणी कशासाठी आहेत? हो ना. बघितलं तुमच्याबद्दल सांगणं सगळ्यांचं. छान छान पदार्थ तयार करतात पण मैत्रिणींना बोलवत नाही. नाही मैत्रीण म्हणून ती खूपच छान आहे. हो प्रश्नच नाही. फक्त रागवली ना की समजायला खूप वेळ जातो, पण खूप मैत्रीण म्हणून खूप चांगली, प्रश्नच नाही. सुट्टी असते मिस्टरांना तेव्हा म्हणजे आम्ही किती पण कॉल करा तरी पण कॉल उचलत नाहीत त्या. तर त्यांना एवढं सांगायचं की आम्हाला पण मैत्रिणींना पण जरा वेळ द्या. काय म्हणणं? आता दे ना आता दे. नक्की? हो नक्की. आता एक छोटासा खेळ आहे आणि हा खेळ तुम्ही दोघांनी खेळायचा आहे. अरे बापरे. एरवी जसे दोघे मिळून फिरताना, आता या खेळात तुम्ही तुमच्यापैकी जो कोणी सगळ्यात आधी ते चित्र पूर्ण करणार झी मराठीकडून बाजूबंद बक्षीस म्हणून मिळवून देणार आहेत. असंच्या असं चित्र या तुकड्यांमध्ये आहे, ते जोडून पूर्ण करायचं आहे. 1 2 3. झालं? अभिनंदन. हा बाजूबंद झी मराठीकडून तुम्हाला मिळाला, अभिनंदन. आणि हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. हे चांदीचं नाणं, अभिनंदन. अभिनंदन. बरं आज क्षमा मागायची तर कोणाची मागणार? क्षमा माझ्या कुटुंबाचीच मागेन. माझ्या नंदा ज्या खूप प्रेमळ आहेत, सासूबाई ह्या सगळ्या बसलेल्या. आणि मिस कोणाला करता? माझ्या दोन्ही भावांना, आई वडिलांना. कुठे असतात भाऊ? पुण्याला असतात, आई वडील कोकणात असतात. आज खुश होतील हो बघतील तर. खूप खूप म्हणजे खूप. तुम्ही क्षमा मागायची तर कोणाची? काय बायकोचीच मागतो, काय कधी कधी भडकलो असं. कळलं का? हो. मी क्षमा मागीन तर माझ्या सासूबाईंची मागीन. जर समजा कधी जर काय बोलली असेल त्याच्यामुळे. मग बोललाय म्हणजे रागाच्या भरात कधी कधी आई ऐकत नाही, गोळ्या खा, औषधं खा, त्या खायला नाही मागत. मशिरी बंद करा म्हणून बशिरी पण नाही बंद करत, म्हणून मी आपली बोलते. सगळी तक्रारच बाहेर काढली आहे. ते ऐकत नाही, कधी मी बडबडते आईना, त्याच्यासाठी मी जर त्यांच्या तब्येतीसाठी बोलता. हो. तुम्ही? क्षमा आता काय हीच मागणार, दुसरी कोणाची मागू शकत नाही. कारण भरपूर दिवस रागवले वगैरे, छोट्या छोट्या गोष्टीवर वगैरे. जास्त रागवलं असेल तर बाबा सॉरी. उद्यापासून राग कमी होणार? करतो. नक्की. बरं आता
या अत्यंत आनंदाच्या क्षणी कोण पैठणी जिंकणार ते बघणार आहोत. श्रद्धा वहिनी आणि श्रेया वहिनी यांच्यापैकी कोण जिंकणार पैठणी बघूया लगेचच. खेळ सोपा आहे. समोर एक पत्रा आहे. त्या पत्र्यावर 2 रंग आहेत, पांढरा आणि लाल रंग. चेंडू टाकायचा आणि तो जाऊन त्या पांढऱ्या रंगावरती थांबला पाहिजे. दोघींनाही 10-10 संधी. सर्वात जास्त गुणसंख्या ज्यांची त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. चला टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. एक, दोन, दोन, एक, एक. आतापर्यंत एक ही गुणसंख्या. 2 जिंकण्यासाठी आणखी 1 गुण पाहिजे. नाही तर पुन्हा 5-5 संधी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या श्रद्धा वहिनी. त्यांना झी मराठीकडून हातनमणी मिळाला. अभिनंदन. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या श्रेया वहिनी. त्यांना झी मराठीकडून सोन्याची नथ. वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. या दोन्हीही कुटुंबांना आणि आपणा सर्वांना शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.